हॅलो मित्रांनो, तर आपण आज जे आहे ना कॅनवाने एक नवीन आहे ना डॉक म्हणून काढलेलं आहे. डॉक म्हणजे काय आहे, जसं आपलं एक वर्डचं डॉक्युमेंट असते ना, तसंच एक कॅनवामध्ये पण एक डॉक म्हणून एक त्यांनी फीचर इंट्रोड्यूस केलं आहे. त्याच्यामध्ये काय ना, डॉक जे आहे ते ना, कॅनवा डॉक म्हणजे एक व्हिज्युअली एकदम ते ॲपिलिंग असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे इमेजेस, टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ सगळे तुम्ही एकातच टाकू शकता. ओके, तर आपण आज बघूया त्याचं कसं आहे. तर आपण एक तर तुम्ही होमपेजमध्ये गेले आणि तुम्ही क्रिएट केला तर डॉक म्हणून आहे ना, तर असं डॉक्युमेंट ओपन होईल इकडे. ओके, तर तुम्ही ह्याच्यात बघितलं ना, तर तुम्ही इथे काही टाईप करू शकता. बाय डिफॉल्ट ओके, तर इथे तुम्ही आहे ना हेडिंग देऊ शकता. असा स्लॅश दाबला ना, तुम्हाला हेडिंग येईल. तुम्ही काही द्या, इथे हेडिंग द्या, कॅनवा डॉक. ओके ओके, नेक्स्ट टॅबवर येईल. तुम्ही एकतरी प्लस बटनवर दाबा, तुम्हाला सगळे त्याच्यातले आयटम्स दिसतील, किंवा तुम्ही स्लॅश दाबा. ठीक आहे, आता आपलं सब हेडिंग द्यायचं. समजा काही आपण एखादं सब हेडिंग दिली, व्हॉट इज कॅनवा डॉक. ओके, नेक्स्ट गेला, तुम्ही शॉर्टकट स्लॅश दाबला की तुम्ही इथनं काही करू शकता. हेडिंग, बॉडी, टेबल, डिवायडर, पेज ब्रेक, चेकलिस्ट, बुलेट नंबर, जसं म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमध्ये जसं असतं तसं तुम्ही काही करू शकता. ओके, तुम्हाला जर कॉलम्समध्ये वर्क करायचं, 3 कॉलम केले सपोज आपण, ठीक आहे ना, 1 2 3 कॉलम, तर तुम्ही इथे काही टेक्स्ट टाका किंवा इमेजेस टाका, असे मस्त 3 कॉलम्समध्ये येणार ते. ठीक आहे, नेक्स्ट गेला, स्लॅश दाबला, कॉलम झाला, कोड्स, मेन्शन डेट, ड्रॉपडाऊन, पाय चार्ट. एम्बेड करायचं तर काही तुम्ही एम्बेड करू शकता. इमोजी, काही इमोजीस तुम्हाला टाकायचे तर इथून पण तुम्ही टाकू शकता इमोजीस. ओके, अँड नेक्स्ट म्हणजे तुम्ही चार्ट्स, लोगोज काय आहे, लोगोज लायब्ररी अपलोड. ओके, आणि ओके, तर हे आहे. इथे तुम्ही काही म्हणजे इमेज किंवा काही टाकू शकता. आणि तुम्ही जर इकडे गेले साईडमध्ये एलिमेंट्समध्ये, ठीक आहे ना, तुम्ही जर आता इथे एलिमेंट्समध्ये गेले ना, इथे तुम्ही कॉलम्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे कॉलम्स आहेत, ते तुम्ही टाकू शकता असे. ठीक आहे ना, म्हणजे हा एक कॉलम आहे, असा इथे इमेज पण टाकू शकता तुम्ही. तुम्हाला जर इथे टेक्स्टच्या ऐवजी तुम्हाला इमेज टाकायची सपोज, तर काय करायचं, फोटोमध्ये जायचं, एखादी कुठली इमेज तुम्हाला आवडली, ठीक आहे, सपोज तुम्हाला ही इमेज आवडली, तुम्ही टाकली, इथे आली इमेज. ठीक आहे, नाईस, मस्त ना. इथे एक इमेज टाकली, इथे काहीतरी लिहिलं, असं पण तुम्ही काही करू शकता. ठीक आहे, तर या एलिमेंट्समध्ये हे कॉलम्स आहेत. अजून पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम्स आहेत. समजा तुम्हाला असं बनवायचं आहे, तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, इकडे गेला, फोटो टाकला एक, आणि इथे काही लिहिलं सपोज, वेगवेगळे कॉलम्स आहेत. ठीक आहे, अजून ह्याच्यात आहे, तुम्ही टेबल टाकू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स आहेत, नॉर्मल असं तुम्ही टेबल टाकू शकता. जसे आपण वर्डमध्ये टेबल वापरतो ना, तसं आपण टेबल टाकू शकतो इथे. ठीक आहे, नाईस. आणि हे हे होतच राहणार एक्सटेंड, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे एक ऑटो साईज आहे, डॉक्युमेंट जे आहे ते ऑटो साईज आहे. तर तुम्ही हायलाईट ब्लॉक एंटर करू शकता इकडे. ठीक आहे, नाईस. त्याच्यानंतर आहे, तुम्ही ए आय इमेज, हायलाईट ब्लॉक, चार्ट्स, ग्राफिक्स, 3D ग्राफिक्स. ठीक आहे, तर हे झालं आपलं. हां, तर आता आपल्याला हे डॉक्युमेंट रेडी झालं. ठीक आहे, समजा आता तुम्हाला ऑटो साईज आहे ते, पण तुम्हाला जर पेज ब्रेक द्यायचं असेल, म्हणजे आता तुम्हाला नवीन पेजवर सुरू करायचं असेल, तर तुम्ही एक तर काय करू शकता, कंट्रोल प्लस एंटर किंवा स्लॅश दाबून आहे ना, इकडे जायचं पेज ब्रेकमध्ये. पेज ब्रेक टाकला, तुम्हाला नवीन पेजमध्ये आले, तुम्ही त्याच्यावर तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे ना, असं. तर हे असे
कॅनवा डॉक्स, ब्युटिफुल डॉक्स आहेत हे, ह्याचा तुम्ही फायदा उचलू शकता. ह्याच्यामध्ये आता अजून एक कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही हे जर एक्सपोर्ट केलं ना, आता हे जर तुम्ही जर एक्सपोर्ट केलं, शेअरमध्ये गेले, डाउनलोडमध्ये जाऊन आहे ना, PDF स्टँडर्ड आणि डॉक्स हे दोनच ऑप्शन आहेत. PDF स्टँडर्ड घेतला, डॉक्स घेतला, डाउनलोड केला ना तुम्ही, ठीक आहे. तर डाउनलोड झाला ना, तर आपण बघूया एकदा डाउनलोड झाल्यावर, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं डॉक्युमेंट रेडी झालेलं आहे आपलं, ठीक आहे. असं तुम्ही ई बुक्स पण याच्यामध्ये बनवून विकू शकता, ठीक आहे ना. तर हे झालं एक. अजून ह्याच्यामध्ये काय ना, तुम्ही ह्याला तुम्ही एक प्रेझेंटेशन स्लाईडमध्ये पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मॅजिक स्विचमध्ये गेल्यावर ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन, मॅजिक स्विचमध्ये गेला ना की तुम्हाला कन्वर्ट टू प्रेझेंटेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. तर तो ह्याचा प्रेझेंटेशन तुम्हाला रेडीमेड प्रेझेंटेशन बनवून देईल तुम्हाला असं, ठीक आहे. क्रिएट माय प्रेझेंटेशन. तर आता तो प्रेझेंटेशन बनवतोय, ओके. तर असं त्यांनी एक रेडीमेड प्रेझेंटेशन त्यांनी बनवलं आहे, बघू शकता तुम्ही, ओके. एवढा खास नाही हा, ह्याच्यावर तो काम करतोय प्रेझेंटेशनवरती, पण असं तुम्ही बनवू शकता, ठीक आहे. आता नेक्स्ट, आता अशी गोष्ट आहे की ना, तुम्हाला जर ई बुक बनवायची असेल तर तुम्हाला टेबल ऑफ कंटेंट्स खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे जो इंडेक्स असतो ना तो खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर आता जर तुम्ही नॉर्मल ह्याच्यात गेले, नॉर्मल वर्कशीट किंवा ह्याच्यात गेले ना तुम्ही, तर तुम्ही इथे टेबल ऑफ कंटेंट्स पाहिजे असेल तुम्हाला, तुम्ही काय करू शकता, अशी एखादी टेक्स्ट टाकायची आणि त्याला लिंक म्हणून सेट करायचं. आणि लिंकमध्ये काय टाकणार तुम्ही, सपोज पेज 2 टाकला इथे, ओके, डन, ओके. तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केला ना, आणि तुम्ही जर आता एक्सपोर्ट केला, डाउनलोडमध्ये जाऊन एक्सपोर्ट PDF केला ना, ओके. तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केला तर तुम्ही ऑटोमॅटिक पेज 2 वर झाले, हे बघा, ठीक आहे. तर तसं ना डॉकमध्ये काही फीचर नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही टेबल ऑफ कंटेंट बनवू शकत नाही याच्यात, तर त्यासाठी काय आहे, त्यासाठी मी कॅनवावाल्यांना मेल केला होता की मला असं पाहिजे, ठीक आहे ना. मला त्याच्यात टेबल ऑफ कंटेंट्स करता यायला पाहिजे कॅनवामध्ये. तर त्यांनी सांगितलं की आम्ही फीचर रिक्वेस्ट म्हणून घेते, तर ते करणार आहेत ते, बघू आता आपण कसं करतात. पण हे एकदम सुंदर असे आपण डॉक्युमेंट्स याच्यात बनवू शकतो. तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. थँक्यू सो मच.